मी शैलेंद्र भिडे. माझी गाडी दिवाळीच्या पिरियडमध्ये उचलली गेली. त्याच्या अगोदर म्हणजे गाडी उचलायच्या अगोदर मी अमाऊंट सगळी द्यायची वगैरे माझं ठरवलं होतं. पण ठरलं असतानासुद्धा मी हे अमाऊंट भरलेले आहे अगोदर, तरी हे अमाऊंट मी परत भरत होतो आणि त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट भरत होतो. पुढच्या व्यक्तीने प्रथमेश जैन हा नावाचा मुलगा आहे, जो त्या दीपक शिंदे ह्या एजन्सीकडे तो काम करतो. पण ज्यावेळेस मी हे अमाऊंट काही दिवसानंतर त्या व्यक्तीला मी द्यायला फोन केला किंवा काय केला असेल, त्यावेळेस तो व्यक्ती मला डायरेक्ट अमाऊंट 25,000 रुपये तो डायरेक्ट वाढून बोलायला लागला. आणि ज्यावेळेस मी त्याला काही गोष्टी बोलायला लागलो हे ते, तर त्यांनी मला काही गोष्टी भाईगिरीच्या वगैरे म्हणा ना, तर काही या गोष्टीचा त्यानं वापर केला माझ्यासोबत. आणि नंतर मग मी सागर भाऊ भालेराव यांना माझ्या मित्रांना त्यांना कॉल करून त्यांनी मग इलियास भाईला ही माहिती दिली की असं असं एकावर अन्याय किंवा अत्याचार होत आहे. मग त्यांनी याची दखल घेतली. त्यांची माणसंही त्यांच्याकडे गेले होते, पण त्यांनी त्या माणसांना त्या मुलांना पण वगैरे त्यांची आरतुरीचीच भाषा राहिली. माझी एकच म्हणणं आहे की माझी गाडी ही मला भेटावी किंवा माझ्यावर जो अन्याय झाला आहे, माझी गाडीचे हप्ते भरूनसुद्धा माझी गाडी त्यांनी उचललेली आहे आणि ती गाडी मला फक्त भेटावी अशी माझी विनंती आहे. आज आमच्यासोबत आहेत असेच एक त्रस्त नागरिक जे संघटनेची त्यांनी मदत घेतली. या व्यक्तीची दुचाकी देखील अडवून त्यांनी 2 हप्ते थकीत असताना कोणतीही त्यांना नोटीस न देता जवळील पोलीस स्टेशनला नोंद केली जाते की बाबा वाहन उचलतो आहे म्हणून. या व्यक्तीला कोणतीही नोटीस दिली नाही. 3 हप्ते थकीत झाल्यानंतर बँक नोटीस इश्यू करते. अशी कोणतीही पूर्वसूचना न देता या क्लासिक एंटरप्राइजच्या रिकव्हरी गुंडांनी धुमाकूळ घातलेला आहे पुणे शहरामध्ये. यांना कुणाचाही धाक राहिलेला नाही आहे. जवळचे पोलीस स्टेशन हे स्वतः मॅनेज करतायत. हे सरळ नागरिकांना धमकी देत आहेत, कोणत्याही पोलीस स्टेशनला जावा, आमचं कोणी काही करू शकत नाही. आणि जर तक्रारदार त्या ठिकाणी विनवणी करत असेल किंवा भांडत असेल हक्कासाठी, त्याच्या हक्कासाठी जर तो भांडत असेल, तर महिलांना हे पुढं करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्याचं धमकी देतात त्यांना की आम्ही तुमच्यावरती महिलाला छेडलं म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करू, असं करू. आणि पोलिसांना हाताशी घेऊन हे सगळा कारभार चाललेला आहे. कारभार जो करतोय तो दीपक शिंदे, क्लासिक एंटरप्राइजेस, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी या ठिकाणी जो एक कार्यरत आहे ती एजन्सी. या एजन्सीला कोणताही DRA परवाना नाही आहे, कोणत्याही बँकेचा अधिकृत परवाना नाही आहे. हे सगळं कागदोपत्रे आम्ही कमिशनर आयुक्त यांना, पोलीस आयुक्त यांना देखील आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आणि असंच आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना विनंती करतो आहे की जर आपण त्रस्त असाल, आपल्याला रिकव्हरी एजन्सी किंवा बँकांचे रिकव्हरी गुंड आपल्याला त्रास देत असतील, तर नक्कीच तुम्ही आमच्या संघटनेशी संपर्क साधावा. येत्या काही दिवसात या एजन्सीवरती जर पोलीस आयुक्तांकडून जर गुन्हा दाखल नाही झाला, अशा फ्रॉड एजन्सीवरती जर गुन्हे दाखल नाही झाले, 27 सप्टेंबर 2023 रोजी देखील आम्ही अर्ज केलेले आहेत रिकव्हरी एजन्सीबाबतीत. जर या एजन्सीवरती लवकरच गुन्हे दाखल नाही झाले, तर दलित पॅंथरच्या वतीने व इतर संघटनांना सोबत घेऊन कर्जदार हक्क संरक्षण संघटनेच्या वतीने मोठं आंदोलन केलं जाईल, या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. प्रथम जय हिंद जय भीम. मी इलियास महबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष दलित पॅंथर ऑफ इंडिया. मला माझे कार्यकर्ते सागरभाऊ भालेराव यांचा कॉल आला की एका नागरिकावरती अत्याचार झाले, त्याची फसवणूक झाली. त्यानुसार मी त्याची संपूर्ण व्यथा ऐकल्यानंतर मला निदर्शनास आलं की हा सगळा एक रॅकेट चालू आहे रिकव्हरीच्या नावाखाली. आणि त्याचे काही नियम, अटी, शर्ती असतात. कुठल्याही व्यक्तीची गाडी किंवा त्याचे फायनान्सचा लोन असल्यानंतर त्याला काहीतरी नोटीस वगैरे बजावून त्याला एक मुदत दिली जाते. ते मुदत वगैरेमध्ये पण त्यांचे कर्मचारी जे फसवणूक करतात, ज्या कुणी नागरिकांनी लोन घेतलं आहे, कुठल्या एका व्यक्तीने लोन घेतलं तर त्याची कशाप्रकारे फसवणूक करते ती व्यथा आमच्या माणसांनी कळवली. परंतु आज जो प्रतिमेश जैन आणि त्याचे बाकीचे सहकारी, प्रामुख्याने त्यांची एजन्सी दीपक शिंदे या नावाच्या व्यक्तीच्या बरोबर गॅलेक्सी फायनान्स म्हणून काहीतरी एजन्सी आहे, त्या व्यक्तीबरोबर कनेक्शन आहे. तर ही गाडी प्रथमेश जैननी दीपक शिंदे यांच्याकडे जमा केली. जेव्हा आम्ही त्याचा तपास चालू केला, प्रथमेश जैनच्या ऑफिसला गेलो, तिथनं मग माझे कार्यकर्त्यांना हलकवण्यात आले, तर कळालं की दीपक शिंदे यांच्याकडे ती गाडी. त्यांच्याकडे जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी बसल्यानंतर बोले गाडी काय भेटणार नाही, बोले तुम्हाला त्यांनी 25,000 देणे. जेव्हा त्याचे हप्तेच 2 आहेत आणि त्याच्यावरती काय थोडी बहुत रक्कम, तर 10,000 बिचारीने बोलणं केलं होतं.
10,000 घेऊन संपवायचा विषय होता, तर त्यांनी जाणून बुजून त्यांच्याकडे 25,000ची मागणी केली. 25,000 का ह्याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी गाडी आणली आहे, कंपनी त्यांना पेमेंट देते गाडी आणण्याचे, रिकव्हरी करण्याचे, परंतु नागरिकांकडनं सुद्धा वसुलीचा कारभार चालू आहे यांच्याकडे. नागरिकांकडनं वसूल करून त्यांना नाहक त्रास देण्याचं काम ह्या एजन्सीमार्फत चालू आहे. माझं प्रामुख्याने एकच विनंती आहे, सोशल माध्यमातनं म्हणायचं कारण एवढंच आहे, सामान्य नागरिक कर्ज घेतो त्याच्या अडचणीमुळं, पण त्याची कुठलीही व्यथा न जाणता त्याच्यावरती अत्याचार करणे, दडपशाही करणे हा पर्याय नाही. त्याच्यावरती जे कुठल्या फायनान्स कंपनी असतील त्यांनी अटी व शर्तीनुसार त्यांच्यावरती हे करावं, ज्यामुळं नाहक आज ह्याची तक्रार कमिशनर ऑफिसला आम्ही लेखी स्वरूपात पाठवल्यानंतर ह्या व्यक्तीने लग्न केलं, तोपर्यंत लग्नसुद्धा करत नव्हता. अशी ह्याची रोजगाराचे वांदे, माणूस 2 व्हीलर घेतो, काही घेतो, तर त्याला एक रोजगार करायचा आहे, ते रोजगार न करता विचारायची व्यथा झाली होती. या गोष्टीकडे विचार करण्याची गोष्ट आहे. तर सोशल माध्यमातून एकच विनंती आहे की अशा ज्या कोणी व्यक्ती आहे त्यांना न्याय मिळावा. ह्याला गाडी आता त्या फायनान्स कंपनीने विकून टाकली असं मला उत्तर मिळाले. ते विकू पण शकत नाही, परंतु विकून टाकली त्यांनी. आज ह्याच्या अत्याचारानिमित्त मी पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली आहे, मदत मागितली आहे. आता आम्ही ग्राहक मंचाद्वारे पण यांच्यासाठी दाद मागणार आहोत. समजा जर यांच्यावरती कारवाई झाली तर तुम्ही काय करणार आहात, पुढची भूमिका काय राहणार? ह्यांच्यावरती कारवाई नाही, ज्या लोकांनी केले त्यांच्यावरती कारवाई. प्रथमेश जैन आणि दीपक शिंदे प्रामुख्याने फायनान्स कंपनीच्या नावाखाली ज्या प्रकारे हा धुमाकूळ वाचवला त्यांनी आणि शहरात एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार केलं. प्रामुख्याने पर्वती दर्शन, शिवदर्शन, गुलटेकडी, बिबेवाडी, कोंडवा, सय्यदनगर या भागात जे गरीब तबका आहे त्या गरीब तबक्याला तिथलेच काही स्थानिक पातळीचे दहशत निर्माण करणाऱ्या लोकांमार्फत यांच्याकडनं वसुली करण्याचं काम चालू आहे. ते कुठेतरी आटोक्यात आलं नसल आटोक्यात येईल तर आम्ही त्यासाठी ग्राहक मंचाकडनं केस पिटिशन दाखल करून त्यानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत. दलित पॅंथर ऑफ इंडियातर्फे आम्ही हा इशारा देत आहोत.